एवढ्या मोठ्या भाकरी कशासाठी करत असतील तर ते मी पुढे सांगते. तर आज मस्त सकाळी सकाळी अशी नटून थटून आज मेडिकलला तर पूर्ण दिवस सुट्टी दिली होती आणि मग मस्त आम्ही छान अशी लग्नासाठी तयार होऊन सगळेच जण निघालो. आणि जाता जाता एवढं जास्त ऊन होतं सकाळी सकाळी, तर मग आम्ही सगळ्यांनी छान असे चष्मे लावले. माझ्या किवला तर चमाय आधीच आवडतो आणि तिच्यासोबत मी पण लावला आणि माझ्या दिवीजानं डोळ्याला कमी पण तोंडातच जास्त चष्मा घातला. आणि या केयाच्या पप्पाला नव्हता, त्यांचा चष्मा कुठं हरवला काय माहित, त्यांनी तो पिवळा उन्हात लावायचा तरीच लावला. मग आम्ही पोहोचलो लग्नामध्ये. छान असं लग्न पार पडलं आणि जेवायला पण एक नंबर होतं. मग लग्नात जेवण वगैरे केलं आणि छान थंडगार झाडाखाली बसलो. आमचे सगळे लग्न गावाकडं, एवढ्या उन्हांना जरी शहरामध्ये राहायला असली तरी ते गावाकडे येऊन लग्न बऱ्यापैकी करतात, कारण का गावाकडचे लोक सगळ्या कामामध्ये आपल्याला मदत वगैरे हातभार प्रत्येकाच गोष्टीसाठी करत असतात. शहरामध्ये असं नाही, प्रत्येकच गोष्टीसाठी आपल्याला पैसे देऊन लोक बोलवावे लागतात, पण गावाकडे असं नसतं. लग्न असं छान पार पडलं आणि जेवून खाऊन आम्ही सगळे या बच्चे पार्टीला घेऊन वापस आम्ही जायला निघालो. ही बच्चे पार्टी आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंतच कंपनी द्यायला होतं. नेहमीच ठरलेलं एका कामात 2 कामं करायचे. तर मग आम्ही लग्न आधी लावलं आणि नंतर आम्ही दुपारचं संध्याकाळी जो नवस कंदोरीचा कार्यक्रम होता त्यासाठी गावाकडे आलो. माझ्या पप्पाच्या शेतामध्ये मस्त माझ्या बाबाच्या इथं कंदोरीचा कार्यक्रम होता आणि त्याचसाठी हे आमच्या प्रत्येक आखाड्यावर आणि प्रत्येक झाडाखाली ज्या चुली पेटलेल्या आहेत तिथं त्या माझ्या काकू आई जे आहेत सगळेजण ते भाकऱ्या काही जणीचं सगळं बनवणं चाललेलं आहे. खाणाऱ्यांसाठी खाण्याचं आणि न खाणाऱ्यांसाठी पण त्यांचं दोन्ही प्रकारचे जेवण या कंदोरीच्या कार्यक्रमामध्ये बनवलेले असतात. मग काय आम्ही सगळ्या झाडाखालून चक्कर मारली, कोण कोण काय काय बनवायलं आणि कोण कोण आलेलं आहे त्या सगळ्यांना भेटलोत आणि नंतर या इकडच्या आखड्यावर इथं आल्याच्या नंतर इथं मस्त अशी छोटे छोटे हे कोणत्या चिमणीचे प्रकार आहे की ते माहीत नाही, पण हे मस्त आम्ही जे सगळेजण होतो तरी पण ते जवळ येऊ उड्या मारत होते. आणि आज शेळ्या वगैरे सगळं काही घरीच बांधलेलं होतं, कारण का त्यांना चारायला न्यायला कोणीच रिकामं नव्हतं. घरीच सगळेजण चारा आणून टाकत होते त्यांना. मग काय हे सगळे एवढे मोठे पिल्ले घरी असल्यामुळं माझ्या किवला आणि द्विजाला खूपच मजा येत होती. कोंबड्या तर घरीच असतात, इकडं तिकडं फिरायलेल्या, आणि पण शेळ्या ह्या नसतात, शेळ्या चरायला गेलेल्या असतात. आज मात्र सगळेच घरी असल्यामुळं किवबाईला तर खूप मजा येत होती. तिच्या पप्पांना एक पिल्लू पकडून तिला दिलं आणि तिला हात लावायला लावला. पहिले तर हात लावत नव्हती आणि नंतर चिवचिव चिमणी हे गाणं म्हणायला लागले आणि तिला खूप छान वाटायला लागलं. आम्ही तिला मस्त असं हात लावावं असं वाटत होतं, कारण का आम्ही त्याला कोंबड्या शेळ्या यामध्येच राहिलेल्या आहेत आणि खेळलेले आहोत. मग काय हे याचे पप्पा या बोकडासोबत ढिशूम करायला लागले, कारण का त्या बोकडाची पुढच्या गुरुवारी परत कंदोरी असणार आहे. प्रत्येक परत काय आमचं येणं होणार नाही, पण यावेळेस आम्हाला जरासा वेळ भेटला होता त्यामुळं आम्ही आलो. आणि भुईमुगाच्या शेतातल्या मस्त अशा भुईमुगाच्या शेंगा वगैरे काढल्या. पहिल्यांदाच कियाची पहिलीच वेळ होती, तिनं मस्त काढली आणि तिला त्या शेतातून निघूच वाटणं गेलं. मग काय राहिले जाता जाता सगळ्यांना भेटलो आणि जेवण करून वापस निघालो. तर भेटूत आता पुढच्या लग्नात, तोपर्यंत बाय.